निवडणूक आयोगातच घोटाळा. राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी त्यांना राज्यपाल किंवा राजदूत असं एखादं बक्षीस देतील. संजय राऊतांचा घणाघात. राज्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएमवर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. ईव्हीएम कधी हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडचा आरोप निराधार आहे. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग नाही. ईव्हीएम फुल प्रूफ डिव्हाइस आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असं म्हणतात. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारला आहे, मग हे शहाणे आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलेल्या विधानावर त्यांनी भाष्य केलं आहे. भाजपने या देशातील लोकशाही हायजॅक केली आहे. ज्यांना लोकशाहीचं रक्षण करायचं आहे ते चाचेगिरी करत आहेत. राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असं म्हणतं. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघात केला आहे. राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी शहा यांना राज्यपाल किंवा राजदूत असं एखादं बक्षीस देतील. सध्या हे सुरू असून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून हवी ती कामे करून घ्यायची आणि मग त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची. महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे दिल्लीतील मतदार यादीत घोटाळा होत आहे. निवडणूक आयोग यावर काही बोलत नाही. हजारोंच्या संख्येनं नावं वगळायची, नवीन नावं घुसवायची, त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं. गेल्या काही काळापासून हे वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. अमेरिका कशाला, सारं जग म्हणतंय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत का? हे उद्या रिटायर होतील हो. राजीव कुमार उद्या निवृत्त होतील. मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील. मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील, कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील, कुठे राजदूत म्हणून पाठवतील. सध्या हेच सुरू आहे ना. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिसं द्यायची. महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे. तो ईव्हीएम मध्ये सुद्धा झालाय. हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय. त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं, बसावं. इथे मरकडवाडीला, मसाजोग ना, मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते, मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असती. राजीव कुमारना तेच गाव, तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे. या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे. लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतायत. चाचे असतात ना, समुद्र चाचे, विमानं पळवतात, बोटी पळवतात. तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय, जो हरियाणामध्ये झाला. आपले निवडणूक आयोग त्याच्यावर काहीच बोलत नाही. नावं वगळायची, हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची, त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं. हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत. निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का? निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे. शेषन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.